दिवशी त्या पोराचा फोन आला, अर्धा तास फोनवर रडत होता आणि माझ्याशी बोलत होता. महाराज, बाप असताना किंमत कळाली नाही, बाप गेल्यावर कळालं बाप असल्यावर माणसाला काय किंमत असते. लय वेगळा आधार असतो. म्हणून सोळी करता, बांगडी करता येणाऱ्या बाया संपल्या माहेरामध्ये. हो. आता ती मयुरी तिच्या घरी खूप सुखी आहे, आनंदात आहे. पण तिला माहेरात आल्यानंतर मयुरीचं काय चाललं हे विचारणारा, पाठवून हात फिरवणारा बाप पाहिजे असतो. बाप हे आधार वेगळा असतो. पण काळजी नाही, रोहितलाही सांगतो आणि मयुरीताईला सांगतो, जरी बाप गेला माय अजून आहे. माय आहे. शास्त्र म्हणतं माय हे परिपूर्ण माहेर आहे. एक वचन आहे संस्कृत मध्ये, मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ये. माणूस अनाथ सनात बापावर नसतो, अनाथ सनात मायवर असतो. कारण काय, बाप मेला आणि माय शिल्लक आहे, तो अनाथ नाहीये. याच्या उलट बाप जिवंत आहे, माय मेली, तो अनाथ आहे. असं का म्हणजे बापावर अन्याय आहे का? नाही, हे मानसशास्त्र आहे. कारण बाप मेल्यानंतर आईला बाप होता येतं. वाक्य ऐकलं ना, आईला बाप होता येतं, पण माय मेल्यानंतर बापाला आई होता येत नाही. जिचा माहेरात नुसता बाप आहे ती बापाला लुगडं घे म्हणू शकते, पण माझी पाठ घासा म्हणू नाही शकत. आई होता येत. जिची माहेरात माय, तिला लुगडं बी घे म्हणता येतं आणि पाठ बी घास म्हणता येतं. हो. माय कशी असते तुम्हाला उदाहरण सांगतो. आळंदीत एक संस्था आहे आपली गुरुबंधूची, त्याच्याकडे पोरगे काका, घटना ऐकण्यासारखी. हे पोरग, ते पोरग माझ्या समोरून गेलं की माझ्या डोळ्याला पाणी येतं. का? त्या पोराची आई तमाशात नाचते महाराज, संगमनेरला. कोणाची? त्या पोराची. तिला मुलगा झाला, नवऱ्याने टाकून दिलं, गेला निघून. आता त्या मुलाला ती नाचते आणि शिकवते. बरं, अजून त्या पोराचं दुर्दैव संपलं नाही. त्या आई बाईच्या हृदयाला होल पडले, ती कधी मरल याचा भरोसा नाही. तिला इलाजाला पैसे लागतात आणि मग ती नाचते, लोकांचं मनोरंजन करते, पैसा कमवते, आपला इलाज करते, पोराला पैसा आणून देते. ती आळंदीत आली,